मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि ती रणधुमाळी पाहता आपल्या असं लक्षात येतं की देशाची निवडणूक ज्यांना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं भविष्य ठरतंय, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये चूल पेटण्यासाठी जर देशात माणूस चांगला बसलेला असेल खुर्चीवर, तर आपल्याला सुद्धा इथं चूल पेटवायला कुठलीही अडचण येणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. अनेक लोक असं म्हणतात की निवडणूक एवढी इम्पॉर्टंट नाही. अक्षरशः काही ठिकाणी तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या दिवशी माणसं हे सुट्टीवर जाताना दिसतात आपल्याला. निवडणुकीच्या मतदानाचा टक्का अतिशय खालावलेला आहे. का असं घडलं? कारण त्याचं असं आहे की आपल्यामध्ये अजूनही जागरूकता आलेली नाही. आणि म्हणून आजचा जो विषय घेतलेला आहे आपण, की राजकारणी लोकांमध्ये जी भाषणं चाललेली आहे, ती भाषणं जर तुम्ही पाहिली, तर तुम्ही जर एक डोळसपणाने जर व्यवस्थित पाहिलं, तर विकासाचा मुद्दा कुणीच घेत नाही. सगळे भाषणं तुम्ही कोणाचीही पहा, अगदी आपल्या पंतप्रधानांपासून तर अगदी खालच्या लेवलपर्यंत एखाद्या गावखेड्यातल्या, एखाद्या मतदारसंघातल्या खासदाराचं, विद्यमान खासदार त्यांच्यापर्यंत या तुम्ही, प्रत्येकाची भाषणं एकच आहे, जो तो आपापल्या परीनं प्रत्येकावर फक्त टीकाच करतोय. बीजेपीचं उदाहरण घेतलं तर बीजेपीचे खासदार काँग्रेस कशी वाईट आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रचार करत आहेत. काँग्रेस बीजेपी कशी वाईट आहे, आम्ही आल्यानंतर काय काय करू हे सांगण्यासाठी भाषणं करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस आमचा पक्ष कसा फुटला आणि घरगुती राजकारण कसं चाललंय ह्याच्यावरच बोलत आहेत. आदरणीय पवार साहेबांचा गट अजितदादांनी काय बोलले त्याच्यावर काय उत्तर द्यायचं, त्याच्यावर त्यांचं सगळं चाललंय. शिवसेनेबद्दल जर बोलायचं झालं तर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव ठाकरे गटावर बोलतात. ते कसे वाईट हे दाखवतात, हेच प्रचारात बोलतात. ठाकरे गटाकडे आल्यानंतर ते सुद्धा एकनाथ शिंदे कसे वाईट आहे, बीजेपी कशी वाईट आहे हे सांगतात. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जणाला माहिती आहे आपला दुश्मन कोण आहे आणि प्रत्येक जण त्याच्यावरच बोलत आहे. परंतु एकही व्यक्ती असं म्हणत नाही की मी माझ्या शेतकऱ्यांसाठी काय करत, मी माझ्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी काय करत, मी माझ्या मतदारांसाठी काय करत. कुठल्याही प्रकारे कोणालाही काही घेणं नाही. प्रत्येकाला आपला स्वार्थ फक्त जपायचा आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ यासाठी बनवलेला की मतदारांनी आता लक्षात ठेवायचं की आपला विचार करणारा कोण आहे. आपला विचार करणारं तसं तर कोणीच नाही हो. आपला विचार करणारं कोणी? काही नाही. कोणी मुख्यमंत्री नाही करत, ना उपमुख्यमंत्री करत, ना मंत्री करत, ना काही नाही. जो तो आपापली पार्टी फोडायला मग्न आहे. जो तो आपला कार्यकर्ता, एखाद्या कार्यकर्ता आपल्या गळाला कसा लागेल फक्त एवढाच तो विचार करतोय. बाकी काही कुठल्या प्रकारे कोणालाच काही घेणार नाही. आणि म्हणून आता मतदारांनी ठरवायचं आहे की आपण कशा पद्धतीनं धडा शिकवायचा या नेत्यांना. कारण पहा ना तुम्ही, कुठल्याच प्रकारे आपल्याला मदत मिळत नाही. आज सर्वसामान्य माणूस आपला रोज उठतोय, कामाला जातोय, संध्याकाळी घरी येतोय, रोज त्याच्या टेन्शनमध्ये मरतोय, दुसऱ्या दिवशी परत कामाला जातोय. परंतु राजकारणी लोक मात्र कुठल्याच प्रकारे मदत करत नाही. राजकारण्याला कुठले ध्येय धोरण नाही, राजकारण्यांना दूरदृष्टी नाही. राजकारण्यांना एकच दृष्टी आहे, ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कसं करायचं. आणि म्हणून हे देशासाठी घातक आहे. कुठेही जा तुम्ही, देशासाठी, कुठल्याही देशाला अशा पद्धतीची लोकशाही ही घातकच, ज्या लोकशाहीमध्ये लोकांचा विचार होत नाही. कारण लोकशाही म्हणजेच काय? लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं लोकशाही, लोकराज्य. परंतु हे होताना दिसत नाही. आणि म्हणून मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो, हे आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. आणि लोकशाहीमध्ये मतदान करत असताना खरोखरच अशाच व्यक्तीला मतदान करा जो खरंच आपल्या देशाचा विचार करेल, आपल्या नागरिकांचा विचार करेल, सर्वसामान्यांचा विचार करेल, मतदारसंघांचा विचार करेल. कारण नेते फक्त एकच सांगतात, आम्ही पाणी देऊ, आम्ही लाईट देऊ, आम्ही रस्ते बांधू. त्याच्या पलीकडे काय? त्याच्या पलीकडे आयुष्य आहे. नोकऱ्या नाही, बेरोजगारी आहे, शिक्षण आहे पण पैसे नाहीत. ॲडमिशन घ्यायला खाजगी संस्था इतके अवाढव्य पैसे घेतात, परिस्थिती नाही. हुशार विद्यार्थी पण शिकण्याची परिस्थिती नाही. अशा पद्धतीचं वातावरण, ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्याकडेच नेत्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि त्याच्यामुळे सगळं वाटोळं झालेलं आहे. आणि म्हणून एकच गोष्ट सांगतो, मतदान करा, जागरूक राहून करा आणि देशाचा पंतप्रधान निवडताना नक्की विचार करा. कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, पक्षाचा ऐवजी माणूस म्हणून मतदान करा की खरोखरच हा माणूस माझ्या
साठी माझ्यासारख्या सर्वसामान्यासाठी खरंच उपयोगी पडेल का याचा विचार करा आणि मग मतदान करा. पक्षाऐवजी माणसाचा विचार करून मतदान करा. आणि हो, मतदार राजा जागा हो. धन्यवाद.